नमस्कार. ए फर्स्ट इयर काय? हा चल इकडे ये. हा ये. काय? नाव काय म्हटलंस? अमोल गोडबोले. मोठ्यानं. अमोल गोडबोले. सॅक मध्ये काय बघ रे जरा. काय नाही हो, काय नाही. वय आहे. सॅक दे. सॅक. नको बसा. काय नाही हो, काय नाही. ए डान्स येत नाही कर. हो, येत नाही. चल डान्स कर. येत नाही. नाचायचं. नाही, येत नाही. नाचायचं सांगायला का नाही? नाचायचं. हो दादा, इथं बसू नका. ही जागा बुक आहे भाऊ. काय? कॅन्टीन मध्ये जागा बुकिंग? होय. काही पण बोलू नको. चहा घेऊन ये. चहा घेऊन लगेच निघ. मार काय असलं तर बसा, नंतर सांगितलं नाही मग सांगू नका मला. काय? अरे तू चहा तर घेऊन ये. इथं बसायचं नाही, माहिती आहे ना वा? हा सॉरी. काय परत समजावू? निघायचं. परत इथं बसायचं नाही, सरळ निघायचं. मित्रा, हा इथे फर्स्ट इयरचा क्लासरूम कुठे आहे रे? मला तर कुठं माहित आहे. चल बघू आपण. चल. ए दिसते की नाही तुला? डोळे फुटलेत का तुझे? सॉरी. आमले यस. ती भावा. एवढं पण गोड हसू नको. डायबिटीस होईल त्याला. आजपर्यंत खूप पोरी बघितल्या. कोणी सुंदर आहे तर कोणी स्मार्ट. पण हिला बघितल्यावर कळलं आपल्याला पण हार्ट आहे. फोड रे भावा. शायरी तुझी काय चूक नाही बघ. पोरगीची एवढी आग आहे म्हणल्यावर शायरी येणार आपोआप. एक लड़की को देखा तो वैसा लगा जैसे गिलता गुलाब ए काय फालतूगिरी लावली? मी कोणाची मुलगी आहे माहिती आहे का? हा?
जास्त शहाणपणा करायचं नाही या. तुला माहिती आहे का आपण कोण आहे? ए आजा सांग रे. हे काय बघताय? निघायचं. ए, निघायचं. ए बॅटरी ए निघायचं. हा? चल. हे चल. विजया तू थांब, मी अण्णा बघतो. थांब, मीच बघतो. सोडा दिला, जाऊ द्या घरी. हा? का रे? ए शाण्या, अर्र सकाळचा मार माहिती आहे ना व? हा? निघायचं. चल. ए हे जीव अडकलाय माझा त्याच्यामध्ये. माझा जीव घ्या, पण तिला सोडा प्लीज. नमस्कार नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटेल. तुमच्यासाठी खास एक आनंदाची बातमी आहे. एक नवीन कोरी करकरीत वेब सिरीज घेऊन येतोय, दोस्ती प्रेमाची. चला तर मग. सो लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर. आणि हो, उजव्या बाजूच्या कोपऱ्यात बेल आयकॉनचं चिन्ह असेल ते प्रेस करा. पुन्हा भेटीला घेऊन आहोत दोस्ती प्रेमाची. अण्णा, ओ अण्णा, अण्णा. ठीक आहे ठीक आहे. सुरेश का लाईत रे? अण्णा, अरे काय अण्णा अण्णा, अरे बोल की. अहो ते कॉलेजात काय झालं कॉलेजमध्ये? पूजेला दोन पोर काय झालं बोल. छेडत होती. तू काय करत होता? तुला सांगितले ना, एक ध्यानात ठेव, लक्ष ठेवायचं. हा, आणि ही गोष्ट कोणालाही सांगायचं नाही, कळालं? चल. Our experts decode what Dinesh Karthik's army needs to do in order to breach the Royals' fortress. All this and a whole lot more coming your way right now on Game Plan. Scoring, and along with that, KL Rahul. I think the two of them have been a standout batsman from an Indian perspective. He has not पूजा simply amazing at the crease. आलीस बा? The big names. कसा होता कॉलेजचा पहिला दिवस? हो बाबा मस्त होता. Still go to the left. असा चेहरा का पडलाय तुझा? काय प्रॉब्लेम तर नाही ना? नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुला कोण त्रास तर देत नाही ना? नाही नाही, तसं काही नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका. आणि तसं काय असतं तर मी तुम्हाला सांगितलंच असतं की. ओके बा, जा फ्रेश हो जा. हो.
हॅलो कोमल. हां हॅलो पूजा बोल ना. अगं एक प्रॉब्लेम झाला आहे. काय झालं? आज जे कॉलेजमध्ये घडलं ना ते बाबांना कळलं बहुतेक. कसं काय? अगं हो, घरी आल्याला विचारत होते काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. तू काही सांगितलं नाहीस ना बाबांना? वेडी आहेस का? मी कशी सांगेन? मी सांगितलं की नाही काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून. ओके ठीक आहे, कॅफेमध्ये भेटून बोलूयात आणि टेन्शन घेऊ नकोस, ठीक आहे? ओके बाय. ओके बाय. काय हवं आपण नाश्ता? 2 कोल्हापूर मिसळ आणि 2 चाय घे. ठीक आहे, दोन लगेच ये. येतोय. आमल्या भावा लई भारी दिसते ती. असं वाटतं ना एक सारखं तिच्याकडे बघत बस. लय आवडल्या मला, जीवच अडकलाय माझा तिच्या. अरे करून टाक ना प्रपोज तिला. नाही नाही, किंमत नाही आणि एवढ्या लवकर प्रपोज करून मला तिला कामावं. पहिली गोष्ट म्हणजे प्रेमाचं. बस झुरत एस टी मधल्या सीटच्या मागं, नाहीतर ते कुठल्या तर दगडावर दोघांचं नाव लिहित आणि त्यातच खुश राहा. तू घे. मला माझं खरं प्रेम मिळालं. नशिबानेच मर्दा तुला तुझं प्रेम तरी मिळालं. चहा आयला म्हणते वेळेवर चहा पण मिळणं. अजय घे घे भावा. कसला विचार करलायस? काय नाही रे. काय नाही, मला माहित आहे तू पण तोच विचार करायस ना जो मी करायला इथं. होय. चला बघ ना, प्रेमात काय ताकद आहे ना. आपल्या विजयाची आठवण करून दिली त्या मुलांनी. होय रे. अजय तुला सांगू काय, ते भेटल्यापासून माझं तर डोकंच फिरलं. सेम बोलायचं तसं. ते बोला ना काल
की माझा जीव घ्या कर तिला सोडा, असंच काहीतरी बडबडायचं. मला तर क्षणभर वाटलं की आपला विजय आला की काय. पण असंच येडं होतं ना. त्याचे शब्द आणि शब्द इथे भेटलेत. तुला तर माहिती आहे आपला विजय इथे राहतो. अजा, एक काम करायचं, उद्या त्या मुलाचा पत्ता काढायचा, कुठं राहतोय, काय करतोय, सगळी माहिती काढायची. उद्या कॉलेजमध्ये जायचं, त्याला भेटायचं. उद्या भेटायचं त्याला. उद्या भेटायचं. टेन्शन आलंय ग, बाबांना काय सांगू हेच कळत नाहीये. त्यांना कसं कळलं हेच समजत नाहीये मला. तू नको टेन्शन घेऊस, होईल सगळं ठीक. ओके. वा, काय नजरा नाही. सॉलिड आहे भैया, लगे रहो. काय आहे भैया, काय आयटम आहे खतरनाक. आत्ता बोललास हे शेवटचं. वहिनी म्हणायचं आत्तापासून तिला. काय इन्फॉर्मेशन आहे ती काढून घ्यायची. भैया ही होय, ही तर आपल्याच कॉलेजात आहे. न्यू ॲडमिशन. काय म्हणतोस? होय, फर्स्ट इयरला. काय माहिती. पूजा, तो बघ कसला हँडसम आहे ग. ओ माय गॉड. ए, पटवू का मी त्याला? ए, काही आहे तुझं. तो आणि त्याचे मित्र कसले त्या वाळेत बघ, केव्हापासून आपल्याकडे बघतायत. नालायक कुठले. अगं असं काय बोलतेस ग, त्याची पर्सनॅलिटी बघ ना. ओ माय गॉड. हे गप गप, वेळ लागले का तुला. चल इथून. पूजा ऐक ना. गप पूजा प्लीज. पूजा चल ग. हाय मित्रांनो, कसं वाटलं असतं एपिसोड? आवडला ना? तर लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. हा, कडेला बेल आयकॉनचं चिन्ह असते ते टन करा, विसरू नका. दोस्ती प्रेमाची.
थांब. अहो अहो काय झालं दादा आम्ही काय केलं नाही. अरे घाबरला. अरे तुमच्याकडं काम आहे म्हणून तुम्हाला थांबवलंय. काय काम होतं? कॉलेजमध्ये एक मुलगा आहे, हा दिसायला एकदम हिरो, एकदम चिकना. काय माहितीये काय? आता कोणाबद्दल म्हणून काय सांगायचं, इथं सगळे हिरोज व्हायला येतात कॉलेजमध्ये. हा ए शान्या काय जोक मारतोस काय जोक मारतोस? अहो दादा तसं नाही, तुम्ही असं अर्धवट माहिती दिल्यावरती आम्ही कसं सांगणार? त्याचं नाव वर्ग ते तरी सांगा. अजय नाव आपल्याला पण काय माहिती नाही हो. पण कॉलेजमध्ये पहिल्यांदाच बघितलंय. फर्स्ट इयरला असणार बहुतेक. फर्स्ट इयर. काय माहिती आहे काय? माहित नाही हा निघायचं. होय, फर्स्ट इयर क्लासरूम कुठे आहे? हाय सरळ राव. सर तिकडे ना. हा नाही रे मित्रा चल. अजय आता काय करायचं? अरे याला कुठं कुठं हुडकला. येईल जाता इथं आल्यावर बोलू आपण. बघूया. अय मित्रा इकडे. हा हा तुम्हीच दोघंच तिकडे. काय आता इथं गाडी पण नाही का लावायची? ही पण जागा बुकिंग का? नाव विजय. राहतोस कुठं? शाहूनगर जयसिंगपूर. क्लास फर्स्ट इयरला आहे, न्यू ॲडमिशन आहे. पण तुम्ही माझी एवढी इन्फॉर्मेशन कशाला काढताय? हे मित्रा तुझ्यासारखा दिसणारा एक आमचा मित्र होता. तो असाच काहीतरी बोलायचा. तुझे काल बोललास ना की माझा जीव घ्या कर तिला सोडा. हां मग आमचा विजय पण एका मुलीवर खूप प्रेम करायचा, पण साला कमजोर दिलाचा निघाला. खूप प्रेम करायचं त्या मुलीवर. अचानक त्यांच्या दोघात काय झालं आणि वेगळे झाले. प्रेमात हारल्यामुळे त्यानं आत्महत्या केली बस. हां मग अजय काय योगायोग आहे ना. या दोघांचा स्वभावच काय तर दोघांचं नाव पण सेम विजय. आणि मित्रा त्यावेळीच तुला बघितल्यापासून तू बोलल्यापासून आमच्या विजयाची आठवण यायला लागली आम्हाला. आजपासून नाही आत्तापासून तू आपला मित्र आहेस. हा काय योग्या? मग सॉरी बॉस, तुमच्यासोबत मैत्रीच काय तर तुमचा सहवास पण नकोय मला. चला आमल्या. ए मित्रा अरे तुझ्या पुढं आम्ही मैत्रीचा हात करतो आणि तू निघालायस. चला आमल्या, लेट होते आपल्याला. मित्रा तू समजत इतकं वाईट नाही आम्ही, लक्षात ठेव. आणि आजपासून आपला विजयच तू विजय.
तर बघ तिकडे. हा मग मग काय, चल की बोलू तिच्याशी. तुझी नटे तू बघा तिकडं. ए, लय नाटकं करू नको. नाही नाही आ, चल. घ्या मॅडम, आणखी एक मजनू आला तुमचा. गप गप काही फालतू बडबडू नकोस हं? ओ, राग आला वाटतं मॅडम ना. झालं तुझं चालू. गप आता. ओके ओके, कूल. एक्सक्यूज मी. येस. आय एम विजय. हां मग ॲक्च्युली काल क्लासरूममध्ये लेक्चरच्या वेळेस मी नोट्स नोट डाऊन नाहीत केल्या. तेव्हा तुझ्या नोट्स मिळतील का मला? एक मिनिट, तू नोट्स हिच्याकडेच का मागतोयस? मग नाहीतर काय, स्वतःचे नोट्स असले तरी तो त्याच्याकडे मागणार ना. व्हॉट? म्हणजे तुम्ही हुशार हो, आमचं तसं कुठं आहे. हां तसंच. त्यामुळे मिळतील का तुझ्या नोट्स मला? सॉरी आहे, माझ्याकडे नोट्स नाही आहेत. ओके. आज पहिलं लेक्चर कोणाचं आहे? नो आयडिया अबाउट दॅट. ओके. अग्गा या इंग्लिश आम्हाला बी कळ असं काहीतरी बोला की. सप्पट डोक्यावर चाललं आमच्या. ए काय फालतूगिरी लावली आहे मगाचपासून. चला निघायचं बघ. याला कार नाही तुझी सेटिंग. तुझ्या चल पाहिलं इकडं. काय झालं? ती बघ चार चौघडी. परवा अडवून मला त्रास दिला त्याने. चल चल चल. भैया शिकार. ए गोडगोल्या. कोण मी? हा तूच इकडे. अरे कॉलेजमध्ये एक मुलगी आहे, दिसायला खूप सुंदर, अगदी हिरोईनच. तुमच्या वर्गामध्ये आहे का ती? अहो दादा मी सरळ साधा गडी, त्यामुळे आमच्या नजरेत तर सगळ्यात पोरी हिरोईन आहेत. तुम्ही कुठल्या पोरीबद्दल विचारताय मला नाही माहीत. भलत्याच रंगात आलास की लगेच. भैयाने जेवढं विचारलंय तेवढंच सांगायचं. फालतूचा टाइमपास इथं लावायचा नाही. काय माहिती आहे? नाही नाही. चल निघ. ए बेट्या हो, काही करून मला तिची माहिती पाहिजे. तिचं नाव, तिचा वर्ग आणि ती राहते कुठे. पटकन जायचं, माहिती काढ. ठीक आहे भैया. चला. वैब्या चल. चल बघा. हां आणखी तुझं डायलॉग येऊ. तुमच्यासोबत मैत्रीच काय, तर तुमचा सहवास पण नको मला. बरोबर, असंच फील पाहिजे नंतर. ओके आता प्रकाश तुझं डायलॉग घे. भैया शिकार. दिन कान पडे बघितलं नुसतं शिकार शिकार. तिकडे बघा. कसा वाटला आमचा आजचा एपिसोड? सो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब बी करा. आणि कोपऱ्यातली घंटी पण दाबा. दोस्ती प्रेमाची.
पूजा चल की घरला. अर्थम अजून ती काय आली नाही. तिला बघितल्याशिवाय काय घरी जायचं ना. असंच बघत किती दिवस बसणार भावा. फ्रेंडशिप तर विचार. अरे विचारू की, पण पहिले तिला कळू तर दे. मी तिच्या मागं लागलो होते आणि एकदा का तिला कळलं ना लगेच विचारतो बघ. म्हणजे कधीच नाही. गप. तो बघ ती आली. चल चल बस माय माग. चल. एवढं कशाला घाबरतोस? मी आहे की. चल. ए काय रे सारखं आमच्या मागे मागे फिरत असतं. कसं आहे ना, सुंदर मुलींच्या मागे फिरणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो म्हणूनच आज मुली सेफ नाही आहेत. ए नक्की तू कशाला यांच्या म्हणजे नाक उपस्थित का. यांचा मॅटर आहे. तू गपस की मग. ए चिंट्या नीट बोलायचं. ए आमल्या अर्छान गप बस की. मी आहे की. गप. हां तू बोल काय पाहिजे तुला. फ्रेंडशिप पाहिजे, तुझी आणि माझी. फ्रेंड्स. मला नाही करायच्या फ्रेंडशिप. प्रेम कर. काय काय बोललास तू. परत बोल. डोक्यात जायचं नाही हा माझ्या. परत जर माझ्या मागे फिरताना दिसलात ना तर बघत राहा. चला निघा इथून. चल कोमल निघ. तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलं. गोड बोल्या. आता भैयाला सांगायलाच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्रेंडशिपचा प्रपोज करतानाचा एपिसोड. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब पण करा. हा त्या कोपऱ्यात घंटा असते की नाही ते टन करा विसरू नका. हा अशी दोस्ती प्रेमाची.
भैया काय रे? आज मॅटर होणार बहुतेक मोठा. काय झालं? तो गोडबोले आणि त्याचा तो मित्र वहिनीच्या मागे लागल्यात. काय? आणि आज त्यानं प्रपोज पण केलाय. अच्छा गावात त्याचं काय ते मिटवायलाच पाहिजे. मग तर भैया वेट वाढवतो. भैया 2 मिनिटं ऐका माझं, मी काय सांगतो. काय म्हणणार तुझं? आधी तुम्ही वहिनीला प्रेमाची मागणी घाला आणि मग त्या मजनूचं बघूया की मग तुमच्या स्टाईलने दिवे त्याला दणका. आवड आहे. ठरलं मग. पहिला बघू आपल्या प्रेमाचं हां आणि मग त्यामध्ये आता कसा विषय हार्ड हो. तू निघ. चालते भाई. भेटतो रोल. ठीक आहे भाई, जातो. पक्या बोला की भैया. वैब्याल नाही. वैब्या बहुतेक पुण्याला गेलाय वाटतं. त्याच्या बाचं काय तर काम आहे. बरं बरं ठीक आहे. तिच्या मैत्रिणीचं घर मध्ये घर तुला माहिती आहे की भैया. काय वहिनी बदलायला विचार दिसते. ए बेट्या सांगितले तेवढं कर. तुझं डोकं चालू नको. ठीक आहे भाई. तू एक काम कर. बोला. तिच्या घरी जा. ती आली की मला कॉल कर. ठीक आहे भैया, जातो. चल निघ. काय म्हणतोस? हॅलो भैया, आत्ता दोघी निघाल्यात बघा घरातून. हां हां. आमल्या तू असं काय पण मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस. तुझ्यामुळे माझ्यावर भडकली ती. अरे मी काय बोललोय? फ्रेंडशिप नाही मिळाली म्हणून प्रेम कर म्हटलो. अरे पण तू प्रेम करणार आहेस का नाही? का फ्रेंडशिपमध्येच मारणार? का नुसतं मागोमागं फिरणार? आमल्या पहिल्या नजरेत तिच्यावर प्रेम झालं. हितं नाव कोरले तिचं. अय विजया भावा, का त्रास देताय तुम्ही दोघं? आम्ही त्रास देतोय तुला? आम्ही तर मैत्री करायला तुझ्यासोबत. हा तर मी सांगितलं ना, नाही करायची मैत्री तुमच्यासोबत मला. हे बघ, मागं जे काय झालं ना ते सगळं विसर आणि आता नवीन मित्र म्हणून मैत्री कर. हा, जर का आपला स्वभाव तुला आवडला नाही तिथंच मैत्री तोडायची. काय ज्या हां आणि हां, आम्ही मैत्रीसाठी जीव देऊही शकतो हा आणि कोणी त्रास दिला तर जीव घेऊही शकतो.
का कन्फ्यूज करता तुम्ही? आणि मला माहिती आहे तुम्ही कशा आहात. कॉलेजमध्ये दादागिरी करणं, मुलींना छेडणं, भांडणं करणं ही असली कामं तुमची. आणि तुमच्याबरोबर मैत्री करून काय, मी तसाच. म्हणजे मला पण त्रास. त्यापेक्षा मी जसा आहे ना तसा खूप खुश आहे. अरे तू आमचा मित्र आहेस आणि तुला कोण त्रास देणार आहे? आणि कुणी त्रास दिला हा, आपल्याला सांगायचं. त्याची डेड बॉडी पाहिजे का मोडलेली बॉडी? मला असल्या कसल्याच फंद्यात नाही पडायचं. चला आमल्या. ए येडायस काय? तुला माहित नाही तू आमच्यासाठी कोण आहेस? शांत डोक्याने विचार कर. आणि जर का आम्ही तुम्हाला त्रास देत असेल तर आमच्यावर मैत्री करू नकोस. ए गिड्ड्या, नंबर घे माझा. हां, मिस कॉल दे. माझा कशाला? ए दे म्हटल्यावर दे. हां हां, काय अडचण आली कॉल करायचा मला, समजलं? बस. बसा बसा. हाय. तुला बघितल्यापासून तर तुलाच बघावं असं वाटतं. आय लव्ह यू. सॉरी, मी तुला साधं नीट ओळखत पण नाही. आणि प्रेम, हे बघ, म्हणून तर प्रेम कर म्हणतो, नाही तर डायरेक्ट लग्नासाठी विचारलं असतं. मला नाही करायचं हा प्रेम. आणि या प्रेमावर मला हवं तर वेळ घे, पण उत्तर हे हो चालू पाहिजे. अरे पण पूजा ऐक ना, तू जाणार लेक्चरला, मी आलेच थोड्या वेळात. का? काय झालं? काही नाही झालं, एक काम आहे ते करून लगेच आले. बरं ओके, लवकर हे लेक्चर चालू होणार. हो आले. बाय. हाय. हाय. काय इकडे कुठं आहे? तुला माहिती आहे का आज काय झालंय ते? कशाबद्दल? अरे आज पूजाला त्या सेकंड इयरवाल्या मुलाने प्रपोज केलंय, आणि ते पण एकदम ग्रँडमध्ये. काय? आणि तू अजून फ्रेंडशिपमध्येच आहेस. काय? बस बोंबलत गेले हातातून. एकदा दादा म्हटली म्हणजे झालं. आमल्या गपरा, नाही तर सटक येत ना. हा मग ती काय म्हणाली त्याला? अरे तिने अजून काहीच सांगितलं नाहीये, पण तिला उद्यापर्यंत टाइम दिलाय. म्हणजे तो उद्या तिला पुन्हा भेटणार आणि पुन्हा विचारणार. पण ते नव्हा, तू हे सगळं आम्हाला का सांगायलास? तू तर आमच्या विजयाला पण विरोध करतेस की. हां, तू का मदत करतेस? हां. ह्यातनं तुझा काय फायदा ग? तुझ्या मनात नक्की चाललंय तरी काय? मला आवडतो तो आणि मला पाहिजे तो, पण तो मला इग्नोर करतोय. बर ते जाऊ देत, तुला नकोय का पूजा? त्यात विचारायसारखं काय? तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे.
ओके. तुझ्या मनात काहीतरी प्लॅन चाललाय. हाय काय प्लॅन? आहे एक प्लॅन. ऐक, आज जे घडलं ना हां. ते सगळं तिच्या बाबांना आणि दादाला घरी जाऊन सांगायचं. आणि तू कर ना एकदासा तिला प्रपोज आणि सांगून टाक तुझ्या मनात जे काय असेल ते. ओके. हां. आणि आपल्याला मदतीला आणखी 2 जण लागतील, पण यातलं त्यांना काही सांगायचं नाही. आणि महत्त्वाचं, ते मदत करणारे असावेत आणि थोडी तरी त्यांच्यात माणुसकी असावी. आहेत 2 जण. कोणती? त्यांनी कधी कोणाला मदत केली का? भावा तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त आयला बनवायचं प्रॅक्टिस कर. हां. ओके ठीक आहे. मला मोबाईल नंबर देता का तुमच्याकडे? घे हां ओके सर. जरा सांग. हां ओके, मी कॉल करते. हां चालेल. ओके थँक्यू. बाय. बाय. आपल्या शिला काय रे झालं? गडबड आहे 100%. काय झालं रे? अहो अण्णा ते नाही का, अहो ते मागच्या वेळी बोललेलं तुम्ही. अरे बोल की. अहो ते हो पूजाबद्दल. कुणाबद्दल? कुणाबद्दल आणि काय बोलतोयस? कळतंय का तुला? अरे सोड विषय. मी सांगितलं होतं त्याला. पटकन बोलायचं काय? बोल. आणखी एक जण पूजेच्या पाठीमागला आणि तो तर रोज रोज त्रास देतोय. अहो त्यानं तर आज तर हद्दच केली. पूजाला प्रपोज केलाय. कोण आहे तो? आणि कोणाचे दिवस भरल्या? पटकन सांगायचं. शेवटच्या साऱ्या विशाल. कोण कोण आहे तो? अहो आता त्याचं नाव बघा, अक्षय आहे बघा. आता तर ते संपला म्हणून समज. संपला नाही, त्याला संपून यायचा. चल, कोण आहे तो अक्षय? चल दाखव. हा विशाल, आत्ताच काही करायचं नाही आणि रागाने कुठला निर्णय घ्यायचा नाही. योग्य वेळ आली ना, जरा बघू आपण. अण्णा ह्यात कसला बघताय मुहूर्त? त्याला कळलं पाहिजे की
कोणाच्या बहिणीला त्रास नाही द्यायचा. अरे माझी पण मुलगी आहे ती, यासाठी जीव तुटत नाही का मला? सोडायचं आपले आपण असं नाही काय करायचं. तुला सांगतो मी बरं? ठीक आहे. थांब पूजा, काय झालं? काय झालं कॉलेजमध्ये? काय विचारतो मी? अरे दादा, एक मुलगा आहे, सारखा माझ्या मागे असतो आणि आज त्याने मला प्रपोज पण केला. आता तर त्याला सोडणारच नाही. अण्णा तुमच्यामुळे शांत बसलो ना, आतापर्यंत त्याची नदी लाकडे गेली असते. बघ दादा, असं असतं तुझं, म्हणून तुला काही सांगावंसं वाटत नाही. नेहमी पेटून उठतोस आणि टोकाचा निर्णय घेतोस. सारखं आपली मारामारी भांडण याशिवाय तुला दुसरं काहीच सुचत नाही. पूजा, अण्णा तुम्ही मला का थांबवलं? आणि मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही एवढे का शांत आहात? तिच्यासमोर कशाला दगा करतोस तू? तुला पूजेची काळजी नाही का? हे बघ, आपला प्रश्न आपल्या पद्धतीने सोडू. तिच्या समोर काहीही बोलायचं नाही. अरे हे बघ, तू अगोदर शांत हो. बाकीचं उद्या बघू आपण. हॅलो, बोल ना पूजा. हॅलो कोमल, दादा खूप चिडलाय ग. मला खूप भीती वाटते. का? काय झालं? अगं त्यांना समजलंय प्रपोज केलेलं. कोणी सांगितलं? अगं त्यांच्यातलंच एकाने येऊन बाबांना आणि दादाला सांगितलं. मी जेव्हा घरी आली ना, तेव्हा तो घरातून बाहेर गेला आमच्या. बरं ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन कसं नको घेऊ? तुला माहिती आहे, दादा त्याला मारायला चालला होता. बाबांनी शांत केलं म्हणून, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. ओ माय गॉड. बरं आपण बघूया काय ते. तू फक्त टेन्शन घेऊ नकोस, ठीक आहे? बरं ठीक आहे, ठेवते. ओके बाय. ओ माय गॉड, आता आपलं काम तर सोपं झालं. म्हणजे विजयला ही बातमी सांगितलीच पाहिजे. आमल्या, मला असं वाटतं तुला प्रेमासाठी विचारलंच पाहिजे. तू आणि प्रेमासाठी विचारणार नाही जोगा विचार. त्यात अवघड काय? आय लव्ह यू तर बोलायचे. आणि आपण आहे की बघ काहीतरी वेगळं, काहीतरी स्पेशल करतो. भावा, तू असं काय करणार आहेस? म्हणजे आमल्या, कोणीचा कॉल आलाय? त्यावेळी नक्की बोल बघ. मधी बोलू नको. हॅलो, हा बोल की. काय काम होतं का? अरे कालच्या प्लॅनिंग बद्दल थोडं बोलायचं होतं. आपलं काम आता सोपं झालंय. काय झालं? तू तुझ्या भावाला सांगितलंस का? नाही, मी नाही सांगितलं. त्यांच्यातल्याच एका मूर्खाने तिच्या बाबांना आणि दादाला सांगितलंय. आईला लयच की भारी. पण आता तू तुझं काम पूर्ण करा. आता सगळं तुझ्याच हातात आहे. आता तू बघ, ती फक्त आपली होणार. ओके.
आणि हो, काही हेल्प लागली तर नक्की सांग हा. हो हो, थँक्यू हा. बाय बाय बाय. विजय काय म्हणले ते नक्की? थांबके. असं कुठं असते वय? अरे भाऊ तुला सांगतो की, तुला सांगणार एवढं काय देता. असं कुठं असते वय? भावाला सांगत नाही. चल. हाय ऑल फ्रेंड्स, कसा वाटला आजचा एपिसोड? आवडलाय ना? तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा, सबस्क्राईब पण करा. आणि घंटा पण वाजवा. तर मग पाहायला विसरू नका दोस्ती प्रेमाची. कितना प्यार करते हैं सनम। हो भैया, हो भैया, तो मजनू लय फडफडालाय. हो काय रे बघ्या, तिथं तुमच्या प्रेमाचा दैंडवाला आहे आणि तुम्ही इथं लव सॉंग ऐकत बसलाय होय. काय झालं? अहो तो मजनू लय फडफडालाय, त्याचं पंख आताच कापलं तर ठीक, नाहीतर उद्या सॅड सॉंग ऐकत बसायची पाहिजे तुम्हाला. आणि आज तो वहिनीच्या मागे बी लागलेला.
कुठं आहेस तू? हा बोला भैया. लवकर ये, सगळ्या पोरांना घेऊन ये. हा ठीक आहे भैया. आत्ताच्या आत्ता ये. हा निघतो, लगेच निघतो. ठेव फोन. भैयाने बोलवले, चला लवकर. काय झालं भैया? काय झालं नाही, आत्ता होणार, लवकरच होणार. काय होणार भैया? मजनू गायब होणार. माझ्या प्रॉपर्टीवर डॉट होतो का तो? उचलायचं पक्या, उचलायचं त्याला आत्ताच्या आत्ता. हा भैया. चला निघा. बरं भैया. तुम्ही काय बघताय? निघा. ऍक्च्युली माझं एक खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. लवकर बोल, वेळ नाही माझ्याकडे. ओके. मला तू खूप आवडतोस. भैया मजनूला धरलाय. बरोबर, घेऊन ये त्याला माळावर. आणवले अड्ड्यावर आपले आणवले बघा. अरे बोल की नट्टे. विजय कुठे? त्याला किडनॅप केलं दसोची पोरांनी. काय? तरी मला वाटलंच काहीतरी गडबड आहे. विजयला नक्कीच ते लोक त्या माळावर घेऊन गेले असतील. हा बरोबर. हा नंतर कॉल करतो. आपलं विजयावर वाचवायला पाहिजे.
विकास फोन आलाय. हा बोल की रे. आपल्या विजयाला किडनॅप केलं त्या सोयची पोरांनी. काय शाळेला आपल्या विजयाला हात लावायची डेअरिंग आणि भ्या मोठ्या काय पोराची. बहुतेक माळावर नाही तो माळावर. काय पण काय लोक रे बघा. हा हे बघ तू रडू नको, तू टेन्शन घेऊ नको. अरे आजी आणि योगी असले की टेन्शन घ्यायचं नाही. काय तू एक काम कर, हॉटेल विरामध्ये येऊन बस. 20 मिनिटाच्या त्याला तिथे घेऊन ये. हा ठीक आहे. हा हा नव्हतं. काय मॅटर घ्या. आपल्या विजयाला भावाला त्या यशवाईच्या पोराने उचलला. काय मोडल्या जी आजा लय झालं. तू कोण शहाणा आहे की नाही त्याला नमुना दाखवायचा. आता सुट्टी नाही, विषय संपवायचा. चल तर बघूया ठेवा. 20 मिनिटं झालं. ठीक आहे या चला घ्या. सोडणार त्या मजनूला. हे बेट्या, ज्या फुलाभोवती तू फिरतोयस ना ते फुल माझं आहे आणि तिच्यावरचा अधिकारी माझा फक्त या विजयाची. मग हा विजय जिवंत असला तरी किंवा मेला तरी काय मारणार आहे. भैया त्याला काय बघत बसलायचा. कोणा निवार दाट केला होणार त्याला.
फक्त आपले त्याचा नाद नाही. हे साल्यानो अजय योग्याची भीती मोडल्यावर हे हा हा? हे योग्या तुझं मध्ये पडायचं काही संबंध नाही हा. काय संबंध आहे आणि काय नाही तुला सांगायची गरज नाही. आजा आपल्या नादी लागू नको हा. आपला नाद भारी पडेल. तू भारी त्या खरी केला तर वर नाहीतर शेवट. ए फट. ए ले ए चल हट चले हट. नाही त्याच्याकडे मित्रांची साथ आणि प्रेमाची ताकद असेल ना घंटा कोणी वाकडं करू शकत नाही. टाकलीच म्हणून कॅमेरा रोलिंग ऍक्शन. हाय फ्रेंड्स आवडला आजचा एपिसोड आणि कशी वाटली आज्या योग्या आणि विजयाची मैत्री? तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. दोस्ती प्रेमाची.
बरं ठीक आहे. हो फायनल दुसऱ्या दिवशी ना. ओके ओके. आजा भावा गणपतीला आपल्याला सुपारी आली. सुट्टी नाही. ती नाही मला काय म्हणायचं आहे? होय यावेळी वाळ पाहिजे काहीतरी. असं नाद खोळा नाद शेवट. नाट हा? काय करू असं केलं तर तसे डॉक्टर आणि पेशंटचं काहीतरी केलं. डॉक्टर आणि पेशंट. अरे बघ की मला सुचले असते खतरनाक. हा सांगू. डॉक्टर पेशंट आले. काय होते कुठं डॉक्टर काय नाही नुसतं असं मिस कॉल आल्यासारखं होतं. विषय डॉक्टर घाबरलं. म्हणजे अजून काय नाही नुसतं मिस कॉल आल्यासारखं होतंय. कवा कवा रिंगटोन पण वाजत. हे काहीच नाही. याच्या पुढे सुट्टी नाही. याच्या पुढं खतरनाक. तुझ्या भावा बोल की. त्या दिवशी ती दोघं होती म्हणून वाचला. नाहीतर तुझं काय खरं नव्हतं. आपल्याला माहित होतं रे की दोघं आपल्याला नक्की मदत करतील. होय आम्ही दिसते तेवढी वाईट नाही ती. मित्र म्हणून खूप चांगली आहेत ती. पण आम्हाला तुला सांगतो त्या दिवशी त्यांनी अशी बंदूक काढली ना. अरे त्यांची काय माझी ती फाटली. अजून एक पेशंट आलं. ॲक्सिडेंटचं पेशंट होतं रे. ॲक्सिडेंट झालं होतं. आणलं दवाखान्यात नेलं. थोडी पाहुणं रावळं बाहेर बसली. 15 मिनिटांनी डॉक्टर बाहेर म्हणले बघा पेशंटला प्लॅस्टिक सर्जरी करावी लागणार. 15 लाख रुपये खर्च. पाहुणं घाबरली सगळी. एकटं उठलं शानं. 15 लाख रुपये खर्च आहे मग प्लॅस्टिक आम्ही आणलं तर चालेल का? कसा वाटला नाद खोळा शो करतो कोणी पण. विषय नाही. मग सगळ्या तारखा बुक झाल्या पाहिजे. विशेष नाही. बाबा तुझं बुक होणार रे. अरे आपला कार्यक्रमच तसा आहे. मग हे आली बघी. दादा नमस्कार. काय अरे हे आपल्या भावाला गणपतीत पण सुपारी मिळाल्या. आता कुणाची गेम वाजवणार? अरे येड्या. आजा सांग. अरे तुम्हाला काय वाटते आम्ही फक्त बंदुकीच्या गोळ्या चालवतो. आपला भाऊ आहे ना कॉमेडीच्या गोळ्या चालवतो. आणि पब्लिक हसून हसून कला. कॉमेडी गोळ्या म्हणजे काय? म्हणजे आपल्या स्वतःचा एक गावरान कॉमेडी शो. हसवा रे हसवा. एकदम नाद खोळा. एकदम गावाकडला. गणपती उत्सव असू दे, नवरात्र असू दे, कोणाचा वाढदिवस असू दे. नाहीतर ते काय रे ते परवा तुला बोलणं होतं काय ते फुगेदर. हा गेट टुगेदर. हा गेट टुगेदर. असा कुठला बी कार्यक्रम असू दे तुला शूट बुक करायचं काय. तुला शूट नाद खोळा भारी आहे तुझं. अरे बाबा तुझे शोध बुक होत राहणार आणि तुला सुपारी मिळत राहणार. हो. आणि तुमचा काय विषय? हा तुमचं काय रे? काय नाही दादा भावाला सांगतोय प्रपोज तेवढं धूमधडाका करून टाक म्हणतोय. नाही रे बाबा व्हायलाच पाहिजे. तेवढं सांगू नका. आपल्याला बाबा वाटते. यायला परवा जीव जायची येड आलती तेव्हा काय घंटा कोण वाकडं करू शकत नाही. विषय व्हायला पाहिजे. विचारायला लागतं काय ज्या. हा मग काय. आणि हे बघ तोय ना तिला तिच्या स्टाईलमध्ये विचार. तसं एकदम ग्रँड मध्ये. आम्ही दोघं आहेच की. विषय हार्डच हो. होय म्हणालाच पाहिजे. भावा हे दोघं आहेत परत प्रपोज करून टाक. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताय म्हणून हे पण धाडस करतो. पण पक्का. हा मग आज्या योग्य असली की टेन्शन घ्यायचं नाही. तू फक्त विचारायचं काम कर. हा बाकी सगळी तयारी आम्ही करतो. 50 नॉट जातो. मग आता तुम्ही बघा कसा ग्रँड प्रपोज करतो. ए भावा आपला भाव आहेस तू. जा एकदम टकाटक मध्ये. हा बघा तुम्ही. हॅलो कोमल. हॅलो ऐक ना. हा बोल ना. तू पूजाला कॉल कर आणि संध्याकाळी कॉफी शॉपमध्ये बोलव. आणि ती घरी नसताना तू तिच्या घरी जा आणि तिच्या भावाला सगळं अक्षयबद्दल सांगून टाक.
भांडण होतील असं काहीतरी कर आणि मग ती संध्याकाळी कॉफी शॉपमध्ये आली ना की मग मी तिला प्रपोज करणार. अच्छा अच्छा ओके ठीक आहे, मी करते. ठेव काय? हां बाय. हॅलो पूजा. बोल ना. अगं ऐक ना, संध्याकाळी कॅफेमध्ये भेटतेस का मला? खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. काय झालं सांग ना. नको भेटूयात ना प्लीज. बरं ठीक आहे येते मी. हां चालेल ओके. हां बाय. हॅलो विजू. हा बोल ना. ऐक ना, आज संध्याकाळी पूजा येते कॅफेमध्ये. पण अरे मी आले नाही बघून ती चिडणार तर नाही ना? तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, त्याचं पण प्लॅनिंग आहे माझ्या. हां ओके ठीक आहे. ज्यावेळी तुझी एंट्री माझ्या लाईफमध्ये झाली ना तेव्हापासून मी स्वतःलाच विसरलो. आणि या हृदयाला पण काय झालं काय माहिती, याला फक्त तूच पाहिजेस. तुझ्याकडेच बघायचं, तुझ्याशी बोलायचं आहे, तुझ्यासोबत फिरायचं. आता असं वाटतं हे माझं राहिलंच नाही, हे फक्त तुझं झालं. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. वाव, हे सगळं बघून ना मन भारावून गेलं अक्षरशः. पण ऐक ना, तुझ्यासारखं फिलिंग्स मला एकदाही नाही आलं. मला तू आवडतोस पण प्रेम नाही आहे. जर मी तुला फक्त आवडतो तर मग
होतं त्यावेळेस ते भेटतील आणि आता इथं काय घेतलीस? याचा अर्थ तू प्रेम समजत असेल तर देते तुला. तुझ्याकडेच ठेव. ज्यावेळेस माझ्यावर प्रेम होईल त्यावेळेस तुला. अरे वेड्या, त्यासाठीच तर ठेवून घेते. कॉफी घेऊयात? बस आता काहीच नाही, फक्त तुझी साथ मिळेल का? हो देईन, पण मैत्री म्हण. मग आपण कॉफीच घेऊ. चला निघायचं पण आम्हाला आईस्क्रीम खायचंय ना. हे आईस्क्रीम बिस्क्रीम सगळं बंद आहे. चला निघा. जा. करते की नाही निघा. पण का बंद आहे? सांगितलं करते की नाही. आपलं काय ठरलंय? आपल्या भावानं तिच्या गर्लफ्रेंडसाठी हे आईस्क्रीम पार्लर फक्त प्रपोज मारण्यासाठी. तेव्हा तुम्हाला विनंती आहे. केलंय. वाव, हाऊ रोमॅन्टिक. किती लकी असेल ती मुलगी. नाही तर चल. कोमल तू? पूजा आत्ताच बाहेर गेली. मला वाटलं तुझ्याकडे चालू असेल. हो, मीच तिला बोलावलं होतं कारण ती घरात नसताना मला तुला भेटायचं होतं. मला? का? काय झालं? मला तुला विचारायचं होतं की तू तिचा भाऊ आहेस ना, मग हे सगळं झालंय तरी तू इतका शांत कसा काय? कशाबद्दल बोलतेस तू? तुलाही चांगलंच माहितीये की मी कोणाबद्दल आणि कशाबद्दल बोलतेय ते. मला जर मोठा भाऊ असता ना तर त्याने त्याच्या भाषेत चांगलंच खडसावून समजावलं असतं त्याला. आता काय केलं त्या अक्षानं? म्हणजे आणखी काहीतरी करायची वाट बघतोयस का तू? जे झालं ते काही कमी होतं का? ए, मी अण्णांच्या मुळे शांत आहे काय? नाहीतर काय? काही करू शकत नाहीस तू. आणि जर तुला काही करायचं असतं ना तर खूप आधीच केलं असतंस. जाऊ देत, सोड. कोणाला सांगतेय मी? ज्याला स्वतःच्याच बहिणीची काळजी नाहीये त्याला सांगून तरी काय फरक पडणार आहे? ए, तू काय बोलतेस कळते का तुला? मला पूजेची काळजी नाही. अगं ती माझी बहीण आहे. इथंच बसून राग व्यक्त कर. जाते मी. आणि आता बघू काय करतोस ते. तुझी काळजी. बाय.
एवढ्या काय रे मागच्या पैसे किती देणार? अरे भावा काय पळून चालू देतो की भावा. किती दिवस झालं काय वेळेस सांगतो तू. अरे थांब बाबा थांब. पैसे 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 मार पैसे. हा विशाल बोलतोस. रावड्या येतो रावडतो. कुठं आहेस? काय झालं लय दिवसात पैसे. ते थांब स्टँड पैसे आलो. अरे काय मॅटर सांग की चौकात आहे मी सांग. अरे काय नाही रे तिथं आल्यानंतर सांगतो तुला. बरोबर ये हा सर. ए रावल्या ए. जंगलात अक्षय कोण आहे? अक्षर बोलो. अक्षर बोलो. काढ कोण अक्षय? अक्षर बोलवायचं. कुणाच्यावर उड्या मारला रे तू? हा ए तू कुणाची जो उड्या मारतोस का नाही त्याला बोलवायचं. कॉलर सोड कॉलर सोड. चल बोलो. भैया भैया अक्षय तुझी जी नाटकी चालू आहेत का नाही ती आधी बंद करायची. पूजाच्या आसपास आणि परत जर तिला त्रास दिलास तर लक्षात ठेवायचं त्या जगात दिसणार नाही. काय धमकी द्यायला गेली एवढे वाईट दिवस आल्यात. कोण आहे वहिनीचा भाव आहे. काय सांगतो मेवणे आहेत. ते झालं सांगतोय तेवढंच परत तिला त्रास द्यायचा नाही. तुला काय करायचं ना ते कर. चल आज काय जाम खुश आहे मग काय आपल्या भावानं प्रपोज करून टाक. विषयच नाही. पार्टी पाहिजे भावा. विषय नाही पार्टी लागायला लागते. मग कशाची पार्टी? मग काय भावा लव सक्सेस झाले मग विषय काय? तुम्हाला कोण म्हणलं माझं लव सक्सेस झालंय? मग काय परवा दिवशी काय अरे फ्रेंडशिपला हो म्हणलीये. लवला टाइम आहे. कशाला तर वय म्हटलं ना. आजा आज काय प्लॅन? चला आज पिक्चर जायचं बघ. पिक्चर तर नाही. हा काय आय एम कॉल. बरं लगेच चला माझ्यासोबत. कुठं चला तर. अरे कुठं चला तर सांगतो. अरे ते झालं पाहिजे. काय चला तुम्हाला दाखवतो. अरे आमल्या तुझ्या स्कूल काय असं काय योग्या तू तू इथं काय करतोस? तू उत्तर ऐकायला आलो. चल पटकन आलो तू म्हण. माझं तुझ्यावर प्रेम नाही, समजलं? जाऊ दे मला. तर बोल.
आवडते ती हा गोळ्या घालायला पाहिजे काय बोलवलं एक मिनिट भावांनो हे बघ मला जीव लावणारे माझे मित्र आजा योग्या आता तुला माहितीच आहे आमल्या खरं जीवाला जीव लावणारे मित्र मिळाले प्रेम काय मिळालं हे काय म्हणतो विजय ही पण पिक्चरला येते बघ काय जा हा मग हो पिक्चर आम्ही पिक्चरला निघालो चल आमच्यासोबत अबा तू कोमलला पण कॉल कर ना विषयच नाही बघ विचारून तिला बरं तिला कॉल करते मग सांगते चल चालेल ए आजा आता ठरलंय पिक्चरला जायचं मी आलो की तुम्ही पिक्चर अरे काय विषय आहे जावा की तिथं आलो मी आलो हे चल आमल्या चल की गेड्डे आलो 5 मिनिटात येतो पोहोचतो आलो आलो लगेच त्यांचं काय काय नाही रे आपला आजीला विषय आता येणार का ती राहिला किती टाइम जाते एवढ्यात आपण टेन्शन हॅलो बिजू कुठेस विजू विजय कुठेस मी घरी आहे का काय करतोस गाणी ऐकतोय प्रेमाची हा बरं ऐक ना बोल ना उद्या मला भेटशील का त्यात विचारायचं काय फक्त ये म्हणायचं बंदा हाजीर आहे कधी पण
ओके ठीक आहे, उद्या 11 वाजता घालून जाईल. नक्की. मला पुन्हा एकदा प्रपोज करणार, मला तुला हो म्हणायचं. आय लव्ह यू. हां ठीक आहे. ठीक आहे. अरे तू पण बोल ना. तुझे ते 3 शब्द ऐकायला मन आतुर झालंय. बोल. आय लव यू.
हो भैया किती एवढं काय तुम्हाला इथं बसलाय सवय काय झालंय? वहिनी गेली हातात ना आता वहिनीला इसरा नीट काय ते बोल. आता बागत गेलतो गयात हात घालून 2 जण बसल्यात. त्या मजनूला सपवायलाच पाहिजे आपण. काय सपवून गरज नाही त्याची काय काय करू नका त्याला आता त्या मजनूला सपवण्यातच आपलं आयुष्य चाललंय आता. मग काय करायचं म्हणतोस तू? विषय क्लोज करून टाका त्यो. अरे डोक्यावर पडलायस काय? होय होय डोक्यावर पडली आबरू गेल्या तेच अरे काय नाही जीव आहे आपला तिच्यात आणि तू सोड म्हणतोस. आबरू गेल्या तेच काय नाही असं टेन्शन मध्ये बसू नका. चला कुठं बसूया. बघूया बसून सुचते का काय. हा भेटली तर बेस्टच आहे नाहीतर बघू नेक्स्ट. ओके ओ बाया चला की. किती वेळ? चल चल लवकर काय चल. झालं? ती बघ चल लवकर.